श्री गुरुचरित्र अध्याय 34. गणपतीला नमस्कार करून अध्यायाला सुरुवात करूया. श्री गुरुसिद्ध नामधारकाला सांगतात की पराशर ऋषींनी त्या भाग्यवान आणि दयाळू ब्राह्मण दाम्पत्याला रुद्राक्षाचा महिमा सांगायला सुरुवात केली. तो तू लक्षपूर्वक ऐक. राजा ऋषीश्वरांना म्हणाला, हे स्वामी, आपण मला सांगितलं की माझ्या पुत्राने नकळत रुद्राक्ष धारण केल्यामुळे त्याला मोठं पुण्य लाभलं. तो आता अत्यंत आनंदाने रुद्राक्ष धारण करत आहे, पण पुढे जाऊन त्याचं भविष्य कसे असेल, त्याचे आयुष्य कसे व्यतीत होईल. त्यावर ऋषी राजाला म्हणाले, हे राजा, तू तुझ्या पुत्राच्या भविष्याबद्दल विचारत आहेस, पण ते ऐकून तुला अत्यंत दुःख होईल. त्यामुळे ते तुला मी कोणत्या मुखाने सांगू. राजा विनवणी करत म्हणाला, हे स्वामी, जे काही असेल ते मला संपूर्ण सांगा. त्यावर त्वरित काहीतरी उपाय करून तुम्हीच मला या दुःखातून बाहेर काढू शकता. राजाने असं म्हटल्यावर ऋषीश्वर सविस्तर सांगू लागले, हे राजा ऐक. तुझ्या या पुत्राचं एकूण आयुष्य केवळ 12 वर्षांचंच आहे. त्या 12 वर्षापैकी आता केवळ 7च दिवस शिल्लक राहिले आहेत. 8व्या दिवशी तुझ्या पुत्राला मृत्यू येईल, हे तू निश्चित जाणून घे. ऋषींचे हे कठोर वचन ऐकताच राजा तात्काळ बेशुद्ध पडला. शुद्धीवर आल्यावर तो ढसाढसा रडू लागला आणि अनेक प्रकारे विलाप करू लागला. तो राजा आपल्या पत्नीसह अत्यंत व्याकुळ होऊन मुनिवरांच्या पाया पडला आणि आता आम्ही काय करावं म्हणून त्यांची आळवणी करू लागला. त्यावर पराशर ऋषींनी त्याला सविस्तर उपाय सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, तू आता थेट जगद्गुरू कैलास निवासी उमाकांत भगवान शंकर यांना शरण जा. काळाला जिंकण्याचा एकच उपाय आहे, तो मी तुला सविस्तर सांगतो. तू एकाग्र चित्ताने तो ऐक. स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये आकाशासारखे केस असलेले भगवान शिव हेच एकमेव अंतिम देव आहेत. ते निष्कलंक आणि सच्चिदानंद स्वरूप आहेत. असे हे शिवराय मूर्तिमंत देव आहेत, जे सृष्टीच्या उत्पत्तीसाठी रजोगुणाद्वारे ब्राह्मणाचे रूप घेतात आणि सृष्टीची निर्मिती करतात. त्यांनी 4 वेदांची निर्मिती केली आहे. त्यांनी ते 4ही वेद ब्रह्मदेवाला दिले आणि आत्मतत्वाचा संग्रह म्हणून त्याला उपनिषदे ठेवली. त्या भक्तवत्सल्य सर्वेश्वराचे वेदांचे अंतिम सार असलेले विस्तृत रुद्राध्याय ब्रह्मदेवाला प्रदान केला. या रुद्राध्यायाचा महिमा अत्यंत अगाध आणि अनाकलनीय आहे. याचा कधीही नाश होत नाही. ते अविनाशी तत्व आहे. हा रुद्राध्याय म्हणजे साक्षात शिवस्वरूप परतत्व आहे. याच वेदांच्या आधारे चतुर्मुख ब्रह्मदेवाने संपूर्ण विश्वाची रचना केली. ब्रह्मदेवाच्या 4 मुखापैकी दक्षिण मुखातून यजुर्वेदाची निर्मिती झाली, जो अत्यंत श्रेष्ठ मानला जातो. त्या यजुर्वेदाचे मुख्य सार म्हणजेच उपनिषदे आहेत. त्यातील विस्तृत रुद्राक्षाचे ज्ञान ब्रह्मदेवाने इतर मुनींवरांना सांगितलं. ब्रह्मदेवानं त्यावेळी मरीची, अत्री यासारख्या श्रेष्ठ ऋषींना आणि सर्व देवांना या रुद्राक्षांचे महत्त्व सांगितले. पुढे त्या ऋषींनी ते ज्ञान आपल्या शिष्यांना दिलं आणि त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या पुढील शिष्यांना शिकवलं. अशा प्रकारे ही परंपरा चालत आली. रुद्राध्यायापेक्षा श्रेष्ठ असा कोणताही मंत्र नाही. याच्या जपाने तप त्वरित साध्य होतं आणि धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4ही पुरुषार्थ त्वरित प्राप्त होतात. मनुष्याने कितीही प्रकारची पातके किंवा महादोष केले तरी रुद्राच्या जपाने ते सर्व नष्ट होऊन तो मनुष्य परमपदाला, मोक्षाला प्राप्त होतो. त्या जपाने पूर्वकर्माचे पाय सुटतात आणि संसारातून मुक्तता होते. जो कोणी श्री गुरूंची भक्ती करतात ते या संसार सागरातून सहज पार होतात. यमधर्माची आज्ञा घेऊन जी पातके पृथ्वीवर मानवांना शिक्षा देण्यासाठी येतात, ती रुद्र जप करणाऱ्या माणसाला पाहून दुरूनच पळून जातात. ती महापातके यमराजाकडे परत गेली आणि म्हणाली, आम्ही पृथ्वीवर गेलो आहोत, पण तिथे अत्यंत भयभीत होऊन परत आलो आहोत. हे स्वामी, आता पृथ्वीवर राहण्याची आमची ताकद नाही आहे, कारण तो मनुष्य रुद्राचा जप करतो. त्याला पाहताच आम्हाला आगीप्रमाणे पोळायला लागतं. गावोगावी, नद्यांच्या काठी, मोठ्या शहरामध्ये, देवालय आणि पुण्यक्षेत्रामध्ये सर्व ब्राह्मण आणि भक्त रुद्रांचा जप करत आहेत. एखाद्याने जरी चुकून किंवा कधीतरी भक्तिभावाने रुद्राध्याय म्हटला तरी तो इतका पुण्यवान होतो की आम्ही त्याच्याजवळ जाऊ शकत नाही. हे यमराजा. पातकांचे हे बोलणे ऐकून यमराजाने विचार केला की आणि तो अत्यंत क्रोधाने थेट ब्रह्मदेवाच्या सत्यलोकाकडे निघाला. ब्रह्मदेवापाशी जाऊन यमराज म्हणाले, हे कमळवासी, जगाची निर्मिती करणाऱ्या चतुर्मुख ब्रह्मदेवा, तुमचा जय जयकार असो. आम्ही तुमचे सेवक आहोत आणि तुमच्या आज्ञेनुसार पापी माणसांना पकडून नरकात आणण्याचं काम करतो. परंतु तुम्ही मानवांच्या रुद्राध्याय यासारखा अमोघ ठेवा देऊन त्यांच्या मृत्यूवर स्वामित्व मिळवून दिलं आहे. मग आमच्या अधिकाराचं काय. या प्रकारे यमराजाने आपले कैफियत मांडल्यावर ब्रह्मदेवाने त्याला उत्तर दिलं, जे लोक अधर्मी, गर्विष्ठ, अज्ञानी आणि तामसी वृत्तीचे आहेत ते नरकातच पडतील. यांच्या यमाने अवश्य शिक्षा करावी.
जे पापाचरण करतात त्यांना तुम्ही त्वरित दंड द्यावा, परंतु जे भक्त मनापासून किंवा भक्तिभावाने रुद्राचा पाठ करतात त्यांना तुम्ही कधीही स्पर्श करू नका. ब्रह्मदेव म्हणाले, हे यमा, ऐक, तुझ्या दूतांना सांग की जे लोक भक्तीने रुद्राचा जप करतात त्यांना कधीही त्रास देऊ नका, कारण रुद्र जपाचे पुण्य सर्वश्रेष्ठ आहे. जे लोक पूर्वजन्मीच्या पापामुळे या जन्मात अल्पायुष्य जन्माला येतात त्यांच्या या पापांचे क्षालन या रुद्र जपामुळे होते आणि त्यांचं आयुष्य वाढतं. रुद्राचा जप केल्याने मनुष्याचे तेज, वर्चस्व, बळ, धैर्य, आरोग्य, दीर्घायुष्य, ज्ञान आणि संपत्ती या सर्व गोष्टी वाढतात. हे यमा, तू एकाग्र चित्ताने ऐक. जे लोक रुद्राक्षाचे मंत्र म्हणून महादेवाला अभिषेक करतात आणि तेच अभिषेकाचे तीर्थ भक्तिभावाने प्रशान करतात आणि अंगावर शिंपडतात त्यांना मृत्यूचे भय राहत नाही. आणखी एक आश्चर्य पहा, रुद्र जपामुळे मनुष्याला दीर्घायुष्य होण्याचे फळ मिळते. रुद्र मंत्र्यांनी अभिमंत्रित केलेल्या पाण्याने जे स्नान करतात त्यांना मृत्यूही घाबरतो आणि ते या संसाररूपी समुद्रातून सहज तरून जातात. जे अनेक वेळा रुद्राभिषेक करून महादेवाची पूजा करतात ते अल्पायुषी असले तरी दीर्घायुष्य होतात आणि सर्व पापातून मुक्त होतात. ब्रह्मदेव म्हणाला, हे मनात पक्के लक्षात ठेव आणि तुझ्या दूतांना बजावून सांग की रुद्र जप करणाऱ्या ब्राह्मणांना किंवा भक्तांना कधीही अडवू नको. ब्रह्मदेवाचे हे सांगणे ऐकून यमराज आपल्या लोकी परत गेला. पराशर ऋषींनी राजाला ही सर्व कथा समजून सांगितली. आता तुझे कुमाराचे उपाय सांगेन. पराशर ऋषी म्हणाले, आता तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी मी तुला उपाय सांगितले. तू भगवान शिवाला 10,000 रुद्राभिषेकाने स्नान घाल. या उपायामुळे तुझा पुत्र दीर्घायुष्य होईल आणि स्वर्गात जसा इंद्र राज्य करतो तसा तो या पृथ्वीवर वैभवशाली राज्य करेल. यासाठी शेकडो विद्वान, ज्ञानी आणि सदाचारी ब्राह्मणांना बोलवून या महाअनुष्ठानाची सुरुवात कर. अशा 7 स्त्री ब्राह्मणाकडून महादेवावर अभिषेक करून घे. यामुळे तुझ्या पुत्राचे आयुष्य नक्की वाढेल आणि त्याचे कल्याण होईल. पराशर ऋषींच्या सांगण्यावरून राजाने 100 कलश स्थापून अत्यंत आनंदाने आपल्या पुत्राच्या आयुष्य वृद्धीसाठी अनुष्ठानाला सुरुवात केली. राजाने पवित्र वृक्षाच्या छायेत शास्त्रोक्त पद्धतीने भगवान शिवाला विधिवत अभिषेक सुरू केला. त्या अभिषेकाच्या पवित्र तीर्थाने राजा दररोज आपल्या पुत्राला स्नान घालत असे. अशा प्रकारे त्यांनी 7 दिवस सलग ईश्वराची आराधना केली. 7 दिवस पूर्ण झाले. पुत्राला कोणतीही अचानक मूर्छा आली नाही, पण काळाच्या प्रभावाने तो एका क्षणासाठी बेसावध झाला. तेव्हा पराशर ऋषींनी मंत्रबळाने त्याचे रक्षण केले. त्याच वेळी तिथे एक अद्भुत आणि भयानक घटना घडली. हातात दंड घेतलेले भयंकर यमदूत तिथे अदृश्य रूपाने प्रकट झाले. मोठे सुळे दात असलेले ते भयानक यमदूत पुत्राचे प्राण घेण्यासाठी आले होते, परंतु तिथे उपस्थित सर्व ब्राह्मण मोठ्या आवाजात रुद्राचा पाठ करत पुत्रावर मंत्राक्षर टाकत होते. त्या मंत्राक्षतांच्या आणि रुद्रपाठाच्या दिव्य प्रभावामुळे यमदूत दुरूनच पाहत राहिले. त्यांची कुमाराच्या जवळ येण्याची हिंमत झाली नाही. अशा प्रकारे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी आणि पराशर ऋषींनी वैदिक मंत्राच्या बळावर कुमाराचे रक्षण केले आणि त्याला दीर्घायुष्य आशीर्वाद दिला. यानंतर तो राजकुमार पूर्णपणे सावध झाला आणि निरोगी झाला. मृत्यूचे संकट टळल्यामुळे संपूर्ण राज्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आणि राजाने मोठा उत्सव साजरा केला. त्याच आनंदोत्सवात वेळी ब्रह्मदेवाचे मानसपुत्र देवर्षी नारद तिथे प्रकट झाले. राजाने पुढे जाऊन त्यांना अत्यंत आदराने वंदन केले. राजा नारद मुनींना म्हणाला, हे दरवर्षी आपण तिन्ही लोकांचा संचार करत असता. लोकात किंवा कैलासात काय घडले अशी काही बातमी असेल तर आम्हाला सांगा. नारद मुनी म्हणाले, हे राजा, मी कैलास पर्वतावर गेलो होतो. तिथून परत येताना वाटेत मला एक अत्यंत विस्मयकारक घटना बघायला मिळाली. ते एक, तुझ्या पुत्राला नेण्यासाठी यमदूत आले होते, परंतु तिथे रुद्राच्या प्रभावामुळे प्रकट झालेल्या शिवदूतांनी त्या यमदूतांना आणि मृत्यूचा पराभव केला व त्यांना पळवून लावले. या पराभवामुळे संतप्त होऊन यमराज थेट शिवाचे सरसेनापती वीरभद्राकडे गेला आणि म्हणाला, तुमच्या दूतांनी माझ्या दूतांना मारलं आहे, मग आम्ही आमचे कर्तव्य कसे करावे? त्यावेळी वीरभद्राने यमराजाला सांगितलं की या कुमारासाठी राजाने 10,000 रुद्राभिषेक केले आहेत, त्यामुळे आता या राजकुमाराला 10,000 वर्षांचे दीर्घायुष्य लाभले आहे. चित्रगुप्ताच्या हिशोबात काहीतरी चूक झाली असावी म्हणून दूतांना पाठवले. शिवदूतांनी त्यांना फक्त पिटाळून लावले. जिवंत सोडले हेच तुमचं नशीब. आयुष्याचा पूर्ण विचार न करता घाईघाईने दूत पाठवले गेले होते. म्हणून यमराजाने त्वरित चित्रगुप्ताला बोलावून घेतलं. जेव्हा चित्रगुप्ताने मुख्य पुस्तक तपासलं तेव्हा त्यात खरोखर राजकुमाराचे आयुष्य आधी केवळ 12 वर्ष असंच लिहिलं होतं, परंतु त्याच ओळीच्या पुढे रुद्राभिषेकाच्या पुण्यामुळे 10,000 वर्ष असं नवीन आयुष्य लिहून आलं होतं.
ते पाहून यमराज चकित झाला आणि त्याने महादेवाची क्षमा मागितली. नारद मुनी म्हणाले, हे राजा, केवळ रुद्र जपाच्या महापुण्यामुळे आणि गुरुवर्य पराशरांच्या मार्गदर्शनामुळे तुझ्या पुत्राने मृत्यूवर विजय मिळाला आहे, हे त्रिवार सत्य आहे. या प्रकारे श्री गुरुचरित्रातील सिद्ध आणि नामधारक यांच्या संवादातील रुद्राध्याय मोहीम वर्णन नावाचा हा 34वा अध्याय इथे संपूर्ण होत आहे. हा अध्याय श्री दत्त गुरुच्या चरणी अर्पण असो. श्री गुरुदेव दत्त.